गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, जसं की काल आपण पाहिलं वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल प्रॉपर्टीज आतापर्यंत आपण स्टडी करत आलेलो आहोत. आपण अल्डॉल कंडेन्सेशन पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ कंडेन्सेशन पाहिलं, क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन पाहिलं, त्याच्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो क्लेझल कंडेन्सेशन सुद्धा पाहिलं. पण कधी कधी एक अशी गोष्ट असते की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अल्फा हायड्रोजन ॲटम नसतो. तुमचा जो काही अल्डिहाइड किंवा कीटोन आहे ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम आहे त्याच्यामध्ये अल्डॉल कंडेन्सेशन होऊ शकतं. ते सेम असतील तर सेल्फ म्हणा, वेगवेगळे असतील तर क्रॉस म्हणा. आणि जर अशा प्रकारचा एक अल्डिहाइड आहे ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम आहे पण एकामध्ये नाही, मग अशा वेळी जे कंडेन्सेशन होतं त्याला आपण क्लेझन कंडेन्सेशन म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. पण आता आपण आज जे काही जी रिॲक्शन आपण स्टडी करणार आहोत की ज्या रिॲक्शनमध्ये किंवा ज्या अल्डिहाइड किंवा कीटोनमध्ये कुठल्याही प्रकारचा अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आहे, मग ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही अशा प्रकारचा जो अल्डिहाइड आणि कीटोन आहे त्याच्या बाबतीतलं कंडेन्सेशन कोणतं केलं जातं किंवा कोणतं कंडेन्सेशन आपण परफॉर्म करू शकतो याच्याबद्दलची रिॲक्शन आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आज स्टडी करायची आहे. त्या रिॲक्शनचं नाव आहे कॅनिझरो रिॲक्शन. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती NCERT वरती नीटवरती सुद्धा क्वेश्चन येतो. तो क्वेश्चन अशा प्रकारचा असतो की अशा प्रकारची कोणती रिॲक्शन आहे किंवा अशा प्रकारचं द अल्डिहाइड ऑर कीटोन विच डू नॉट कंटेन अल्फा हायड्रोजन ॲटम, दॅट टाइप ऑफ कंडेन्सेशन, दॅट टाइप ऑफ रिॲक्शन इज नोन ॲज. मग ऑप्शनमध्ये वेगवेगळे ऑप्शन असतात. आपलं करेक्ट ऑप्शन असतं कॅनिझरो रिॲक्शन. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती निश्चितच परीक्षेला प्रश्न येतो. नीटवरती येतो, JEE वरती येतो, CET वरती येतो. कोणत्याही एक्झाममध्ये ज्या काय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत या कॉम्पिटेटिव्ह एक्झामवरती परीक्षेला निश्चितच प्रश्न विचारला जातो. पण हे झालं समजा मी ओरली तुम्हाला सांगितलं, पण नेमकं हे कसं रिॲक्शन परफॉर्म होते. असा कुठला अल्डिहाइड आहे की ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आहे, मग ती रिॲक्शन आपल्याला आता पाहायची आहे. मग तो कुठला असा अल्डिहाइड आहे किंवा कुठलं एक्झाम्पल आहे त्याचं की ज्याच्या मार्फत तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजू शकतं, ते विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला पाहायचं आहे. तर ती रिॲक्शन मी तुम्हाला झूम करून दाखवतो. ते तुम्ही एकदम रिॲक्शन काळजीपूर्वक स्टडी करून घ्या आणि पहा. तर मी आता लिहितो कॅनिझरो रिॲक्शन. कॅनिझरो रिॲक्शन, कॅनिझरो रिॲक्शन. विद्यार्थी मित्रांनो ही जी काय कॅनिझरो रिॲक्शन आहे या कॅनिझरो रिॲक्शनवरती मी फोकस करतो थोडंसं, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काय कॅनिझरो रिॲक्शन आहे त्या कॅनिझरो रिॲक्शन विषयी आता आपण स्टडी करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काय कॅनिझरो रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये हा तुमचा फॉर्मल्डिहाइड आहे, हा एक फॉर्मल्डिहाइडचा मॉलिक्यूल आहे आणि दुसरा एक विद्यार्थी मित्रांनो असाच एक फॉर्मल्डिहाइडचा मॉलिक्यूल मी घेतला. हे दोन्ही फॉर्मल्डिहाइडचे मॉलिक्यूल मी आता घेतलेले आहेत. हे जे काय फॉर्मल्डिहाइडचे मॉलिक्यूल्स आहेत ह्या फॉर्मल्डिहाइडच्या मॉलिक्यूलची रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ 50% ॲक्वियस KOH किंवा इथॅनॉलिक ॲसिड अशा प्रकारचं जे काय सोल्युशन आहे ते सोल्युशन तुम्हाला घ्यायचं असतं. मग नेमका काय रिॲक्शन परफॉर्म होते आपण पाहणार. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे तुमचा फॉर्मल्डिहाइड ज्याला म्हटलं जातं मिथॅनल. दुसरा पण आहे तुमचा फॉर्मल्डिहाइड ज्याला पण म्हटलं जातं मिथॅनल. हे दोन्ही मिथॅनलच आहेत. आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अल्फा हायड्रोजन ॲटम नाहीये विद्यार्थी मित्रांनो. कसा नाहीये? कारण हा कार्बोनिल ग्रुपच्या शेजारचा जो काही कार्बन ॲटम असतो त्या कार्बन ॲटमला आपण अल्फा कार्बन ॲटम असं म्हणतो. मग याच्या शेजारचा अल्फा कार्बन ॲटम असतो, तुम्ही म्हणता सर इथं हायड्रोजन ॲटम आहे. इथं हायड्रोजन ॲटम आहे पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कार्बन ॲटम नाहीये. कार्बन ॲटमवरती प्रेझेंट असणाऱ्या हायड्रोजनला अल्फा हायड्रोजन ॲटम असं म्हटलं जातं. म्हणून या फॉर्मल्डिहाइडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाहीये. मग विद्यार्थी मित्रांनो, आता समजा या दोन फॉर्मल्डिहाइडची रिॲक्शन जर ॲक्वियस KOH बरोबर केली 50%, तर प्रोडक्ट कुठला भेटतो हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण याच्यावरतीच प्रश्न विचारतात. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही CHO आहे या CHOचं कन्व्हर्जन फक्त लक्षात ठेवायचं, याचं कन्व्हर्जन CH2OH मध्ये होतं. बाकी H जसा आहे तसा काहीही बदल करायचा नाही. प्लस दुसरा विद्यार्थी मित्रांनो, हा जो CHO दिसतोय याचं कन्व्हर्जन हे साल्ट मध्ये करायचं आहे. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे, सो दिस इज कॉल्ड एज अ मिथिल अल्कोहोल. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा वारंवार मी तुम्हाला सांगतोय की याच्यावरती परीक्षेला निश्चित प्रश्न विचारला जातो. ही एक तुमची कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा अशा प्रकारचा अल्डिहाइड किंवा कीटोन ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आहे त्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं, तर त्या रिॲक्शनला म्हटलं जातं कॅनिझरो रिॲक्शन. कशाच्या प्रेझेन्समध्ये होते, तर 50% ॲक्वियस KOH
मग त्याचं एक एक्झाम्पल मी घेतलं. कुठला प्रोडक्ट तयार झाला तर मिथिल अल्कोहोल, एवढं एक प्रोडक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पोटॅशियम साल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. पण हे झालं ॲलिफॅटिक अल्डिहाइडच्या बाबतीमध्ये. ॲरोमॅटिक अल्डिहाइडच्या बाबतीमध्ये कुठलं एखादं एक्झाम्पल आहे का, तर ते पण आपण पाहू. विद्यार्थी मित्रांनो, हा एक अल्डिहाइड मी लिहितो, दुसरा पण एक अल्डिहाइड लिहितो, हा पण एक अल्डिहाइड लिहिला, हा पण एक अल्डिहाइड लिहिला. याच्यामध्येही कुठल्याही प्रकारचा अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आहे. मग आता मनामध्ये प्रश्न असा येऊ शकतो तुमच्या की सर इथं कार्बोनिल ग्रुप आहे, त्याच्या शेजारी तर सगळीकडे कार्बन ॲटम आहे, मग तुम्ही कसं म्हणू शकता की इथं कुठल्याही प्रकारचा अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आहे. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं एकच हायड्रोजन ॲटम असतो. मग एक हायड्रोजन ॲटमच्या ऐवजी आपण हा कार्बोनिल ग्रुप म्हणजे हा अल्डिहाइड ग्रुप या ठिकाणी घेतला आहे, म्हणून इथं हायड्रोजन ॲटम नाही आहे. मग आता सारखंच इन प्रेझेन्स ऑफ 50% ॲक्वियस KOH तयार काय होणार विद्यार्थी मित्रांनो, तयार काय होणार या ठिकाणी CH2OH प्लस दुसरा त्या ठिकाणी हा तुमचा 60 C डबल बॉन्ड O. ओके, इट इज कॉल्ड ॲज अ बेन्झिलिक अल्कोहोल. याला म्हटलं जातं बेन्झिलिक अल्कोहोल. आणि दुसरा हा जो आहे पोटॅशियम साल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड. इट इज अ पोटॅशियम साल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड. मग अशा प्रकारे ही रिॲक्शन परफॉर्म होते विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण आणखी त्याच्याबद्दलचं एक्झाम्पल पाहणार आहोत. पाहू एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो. आता आपण या ठिकाणी पाहिलं की हा जो काही फॉर्मॅल्डिहाइड आहे, दुसरा एक फॉर्मॅल्डिहाइड आहे, याच्यामध्येही अल्फा हायड्रोजन ॲटम नाही, याच्यामध्ये पण अल्फा हायड्रोजन ॲटम नाही. या ठिकाणी हा जो काही दिसतोय याच्यामध्येही अल्फा हायड्रोजन ॲटम नाही, याच्यामध्येही अल्फा हायड्रोजन ॲटम नाही. आणि या दोघांपासून आपण प्रोडक्ट तयार केले. म्हणजे आपण असं सांगू शकतो की कॅनिझरो रिॲक्शनमध्ये कुठल्या प्रकारचा प्रोडक्ट तयार होतो, तर कॅनिझरो रिॲक्शनमध्ये एक अल्कोहोल तयार होतो आणि एक साल्ट तयार होतो. इथं पोटॅशियम असो नाही तर सोडियम असो, सोडियम साल्ट और पोटॅशियम साल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड विद्यार्थी मित्रांनो तयार होतो. तर ही खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. आणखीन एक रिॲक्शन आहे की ज्याच्यावरती नीटला सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणून मुद्दाम ती रिॲक्शन मी या ठिकाणी घेणार. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा एक डायकार्बॉल्डिहाइड जर असेल, मग डायकार्बॉल्डिहाइडची म्हणजे याला म्हटलं जातं इंट्रामॉलिक्युलर कॅनिझरो रिॲक्शन. इट इज अ इंट्रामॉलिक्युलर कशामुळं, हा एक अल्डिहाइड आहे, हा एक अल्डिहाइड आहे. मग अशा प्रकारचं जे काही रिॲक्शन्स असतात त्याला म्हटलं जातं इंट्रामॉलिक्युलर कॅनिझरो रिॲक्शन. विद्यार्थी मित्रांनो, याची रिॲक्शन तुम्हाला 50% ॲक्वियस KOH बरोबर करायचे. जसं आता सांगितलं सेम टू सेम त्याच प्रकारामध्ये इथं तयार होतो तुमचं CHOचं कन्व्हर्जन CH2OH मध्ये, आणि हा जो काही दिसतोय याचं कन्व्हर्जन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो साल्टमध्ये होतं. सो इट इज कॉल्ड ॲज अ ग्लायकॉलिक ॲसिड. याला थोडं फोकस करा कारण याच्यावरती नीटला क्वेश्चन विचारलेला आहे. वेन डायकार्बॉल्डिहाइड इज रिॲक्ट विथ 50% ॲक्वियस KOH देन इट फॉर्म्स. डायकार्बॉल्डिहाइडची रिॲक्शन जेव्हा आपण 50% ॲक्वियस KOH बरोबर करतो तेव्हा कुठल्या प्रकारचा प्रोडक्ट, या ठिकाणी हा तुमचा डायकार्बॉल्डिहाइड विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्या लक्षात आलं पाहिजे, हा झाला तुमचा डायकार्बॉल्डिहाइड आणि तयार झाला तुमचा 50% ॲक्वियस KOH चे बरोबर रिॲक्शन केल्यानंतर तयार झाला हा ग्लायकॉलिक ॲसिड. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक रिॲक्शन झाली. आणखीन एक रिॲक्शन खूप महत्त्वपूर्ण आहे. पुढची केमिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी करतोय, अल्डिहाइड कीटोनमधली ही शेवटची आहे. त्याच्यानंतर आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडचं जे काही बीट आहे ते बीट स्टडी करणार आहोत. तर आता आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो, पुढची रिॲक्शन आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. दॅट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, ही पण रिॲक्शन आपल्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. याच्यावरती आपण फोकस करणं खूप गरजेचं आहे. तर ही शेवटची केमिकल प्रॉपर्टीज आहे, त्याच्यानंतर युजेस वगैरे राहतात. तर आता आपण पाहिलं कॅनिझरो रिॲक्शन. तर सर्वांना लक्षात आलेलंच असेल की कॅनिझरो रिॲक्शन कधी ऑकर होते, जेव्हा अशा प्रकारचा अल्डिहाइड किंवा कीटोन ज्याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही, त्यावेळेस जी रिॲक्शन परफॉर्म होते त्याला म्हटलं जातं कॅनिझरो रिॲक्शन. तर याला खूप फोकस करा, याचा अभ्यास करा, जेणेकरून आपल्याला अडचण कुठल्याही प्रकारची येणार नाही. याच्यावरती जे काही बीट आत्ता होईल त्याच्यावरती रविवारी एक्झाम होणार आहे, तसं मी तुम्हाला असाइनमेंट सेंड करणंच. पण आता आपला शेवटचा पॉईंट याच्यामधला हा पाहणार आहोत. थोडंसं फोकस करा याच्यावरती. एक आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही तुमचा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये सगळ्यात पहिला आपला पॉईंट आहे तो म्हणजे कुठला, सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा. तर सबस्टिट्यूशन या शब्दाचा अर्थ आपण विद्यार्थी मित्रांनो स्टडी करणार आहोत. सबस्टिट्यूशन म्हणजे नेमकं काय असतं. सबस्टिट्यूशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सबस्टिट्यूशन म्हणजे ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम विच इज रिप्लेस्ड बाय अनदर ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम. असा एक ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम
जो की दुसऱ्या ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमने रिप्लेस होतो त्याला म्हटलं जातं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पण इथे एक शब्द महत्त्वपूर्ण आला आहे, तो म्हणजे कुठला? इलेक्ट्रोफिलिक. मग इलेक्ट्रोफिलिक या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस इज नोन ॲज इलेक्ट्रोफाईल. जे काय पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस असतात त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोफाईल. मग आता आपण पाहतो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनची डेफिनेशन जनरली आपल्याला अभ्यासासाठी आपण कशी स्टडी करू शकतो? atom or group of atom which is replaced by another atom or group of atom which is must be a electrophile, that is known as electrophilic substitution reaction. आता हे जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे हे नेमकं आपण कशामध्ये पाहणार आहोत? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइड किंवा ॲरोमॅटिक कीटोन याच्यामध्ये आपण हे स्टडी करणार आहोत. मग आता दोन्ही पण आपण पाहणार विद्यार्थी मित्रांनो, कारण आतापर्यंत तर तुम्ही सगळं ॲलिफॅटिक बद्दलच पाहिलं. आता आपण पाहणार सबस्टिट्यूशन रिॲक्शन, पण कोणामध्ये पाहणार? तर तुमच्या ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये, म्हणजे ॲरोमॅटिक कार्बोनिल कंपाऊंडमध्ये आपण हे स्टडी करणार. तर आपल्याला 3 प्रकारचे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे हॅलोजिनेशन. आता हॅलोजिनेशनचा पॉईंट जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हॅलोजिनेशन म्हणजे नेमकं काय आहे. हॅलोजिनेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हॅलोजन. आता ॲडिशन ऑफ हॅलोजन पण कुठं करायचं आहे? या कार्बोनिल कंपाऊंडमध्ये, ॲरोमॅटिक अल्डिहाइड किंवा ॲरोमॅटिक कीटोनमध्ये. तर ते आपण पाहणार आहोत. तर त्याच्यावरती पण थोडंसं फोकस करा विद्यार्थी मित्रांनो. हॅलोजिनेशन म्हणजे नेमकं काय आहे ते पहा. हॅलोजिनेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हॅलोजन. आता हे सबस्टिट्यूशन होणार, पण तुम्हाला माहिती आहे इथं 3 प्रकारच्या पोझिशन असतात. एक आर्थो, मेटा आणि पॅरा, या 3 प्रकारच्या पोझिशन आहेत. आता हे हॅलोजिनेशन नेमकं कोणत्या पोझिशनला होणार? इट इज टोटली डिपेंडिंग अपॉन दी ग्रुप. मग ग्रुप किती प्रकारचे आहेत? ग्रुप 2 प्रकारचे आहेत. एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. 2 प्रकारचे ग्रुप आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहेत, त्याच्याविषयी आपण पाहू. मग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जे काय असतात ते ऑलवेज ऑकर ॲट मेटा पोझिशन, आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ऑलवेज ऑकर ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. मग आता हॅलोजिनेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हॅलोजन. मग हॅलोजन कोणते असतात? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. मग आता एक एक्झाम्पल कन्सिडर करा विद्यार्थी मित्रांनो. हे जे काय क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहेत, इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. म्हणून शब्द लक्षात ठेवा. मी असं म्हटलं की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आर ऑकर ॲट मेटा पोझिशन. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऑलवेज ऑकर ॲट मेटा पोझिशन. ते कुठं घडून येतं? सगळ्यात महत्त्वाचं मेटा पोझिशनला. मग मेटा पोझिशन कोणती आहे? हा बघा तुमचा कंपाऊंड, हा तुमचा फंक्शनल ग्रुप, त्याच्या शेजारची म्हणजे तिसरी पोझिशन 1, 2, 3 म्हणजे या पोझिशनला ऑकरन्स होणार. मग आता मी क्लोरीनचे ॲडिशन करतो. मग हॅलोजिनेशनमध्ये आपण करतोय क्लोरिनेशन. दिस क्लोरिनेशन आर ऑकर इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. तयार काय होणार विद्यार्थी मित्रांनो? पहा आता सर्वांनी काळजीपूर्वक. इट फॉर्म्स अ व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड दॅट इज मेटाक्लोरोबेन्झाल्डिहाइड. मेटाक्लोरोबेन्झाल्डिहाइड एकच प्रोडक्ट तयार होतो. आतापर्यंत तुम्हाला सर्वांना माहिती होतं की तुम्ही पाठीमागच्या अल्कोहोल, फिनॉल, इथरमध्ये पण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये पण पाहिलं होतं की तुम्ही आर्थो आणि पॅरा पोझिशनला, पण याच्यामध्ये तसं नाही आहे. हा जो काही तुमचा क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आहे, दिस इज अ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आर ऑकर ॲट मेटा पोझिशन. मग या ठिकाणचा हायड्रोजन हा इलेक्ट्रोफाईल होता, याच्यामधला एक क्लोरीन हा इलेक्ट्रोफाईल आहे. एका क्लोरीनने या हायड्रोजनला रिप्लेस केलं, म्हणून याला म्हटलं जातं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर हे झालं तुमचं हॅलोजिनेशन. आता हे याच्यामध्ये पण होतं विद्यार्थी मित्रांनो. हे बेन्झाल्डिहाइड आहे, म्हणून इथं त्याला काय म्हटलो मी? मेटाक्लोरोबेन्झाल्डिहाइड. आता दुसरा आपण पाहणार आहोत ॲसिटोफिनोन. दिस इज कॉल्ड ॲज ॲसिटोफिनोन. इट इज अ कीटोन. त्याचं पण आपल्याला जर क्लोरिनेशन करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे या क्लोरीनमध्ये एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. हे पण अनहायड्रस AlCl3. इथं काय तयार होणार विद्यार्थी मित्रांनो? बघा आता काय तयार होणार? C++OCH3. हा क्लोरीन कुठे ॲड होणार? इथं. याला काय म्हणायचं? मेटाक्लोरो ॲसिटोफिनोन. मेटाक्लोरो ॲसिटोफिनोन हा सगळ्यात महत्त्वपूर्ण कंपाऊंड या ठिकाणी तयार झाला विद्यार्थी मित्रांनो. हा तयार झाला तुमचा कीटोनमध्ये. बेन्झाल्डिहाइडमध्ये तुम्ही क्लोरीनची ॲडिशन केली. क्लोरीन हा हॅलोजन आहे, म्हणून याला काय म्हणायचं? हॅलोजिनेशन. आता दुसरी कोणती रिॲक्शन आहे याच्यामध्ये? नायट्रेशन. कुठली रिॲक्शन आहे? नायट्रेशन. तर नायट्रेशनवरती पण आपण विद्यार्थी मित्रांनो थोडासा फोकस करू. बघा आता लक्ष द्या काळजीपूर्वक एकदम. नायट्रेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ नायट्रो ग्रुप. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही पाठीमागच्या चॅप्टरमध्ये पण पाहिलंय, आता पण पाहताय, म्हणून तुम्हाला सांगितलं नायट्रो ग्रुप म्हणजे काय? -NO2.
मग आता रिॲक्शन आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो. पहा आता काळजीपूर्वक एकदम. हा तुमचा C∠O'H याची रिॲक्शन तुम्हाला नायट्रिक ॲसिड बरोबर करायचे इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. इट इज कॉल्ड ॲज नायट्रेटिंग मिक्सचर. याला पण लक्ष द्या. इट इज कॉल्ड ॲज अ नायट्रेटिंग मिक्सचर. आता तुम्हाला माहिती आहे इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे. मग मेटा पोझिशनचा जो काय हायड्रोजन ॲटम आहे तो रिप्लेस होतो नायट्रो ग्रुपने. नायट्रो ग्रुप हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ॲक्ट ॲट अ मेटा पोझिशन. सो इट फॉर्म ए व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड दॅट इज कॉल्ड ॲज मेटा नायट्रो बेन्झाल्डिहाइड. याने पण या ठिकाणी तयार केला तुमचा कंपाऊंड. व्हेरी इम्पॉर्टंट. कीटोनच्या बाबतीत ही तसंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तेच एक्झाम्पल घेणार आत्ता घेतलेलं कुठलं ॲसिटोफिनोनचं. त्याची रिॲक्शन सुद्धा नायट्रिक ॲसिड बरोबर करायची. इट इज कॉल्ड ॲज अ नायट्रिक ॲसिड. HNO म्हणजे HNO3 कशाच्या प्रेझेन्समध्ये होतं हे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. काय तयार होणार इथं आता मेटा नायट्रो ॲसिटोफिनोन. व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड मेटा नायट्रो ॲसिटोफिनोन. मेटा नायट्रो ॲसिटोफिनोन हा तुमचा तयार झाला कंपाऊंड. तर लक्षात आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन अल्डिहाइड अँड कीटोन आर ऑकर ॲट मेटा पोझिशन. म्हणजे मेटा पोझिशनचेच कंपाऊंड या ठिकाणी लिहिलेले आहेत. आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शेवटची रिॲक्शन पाहायची आहे. दॅट इज अ सल्फोनेशन. कुठली रिॲक्शन आहे ही सल्फोनेशन. आता तुम्ही सर्वजण ते जाणता. या ठिकाणी सल्फोनेशन म्हणजे काय तर सल्फोनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ सल्फोनिक ग्रुप. तुम्हाला सल्फोनिक ग्रुपची ॲडिशन करायची आहे. मग तुम्हाला आता एक माहिती आहे की सल्फोनिक ग्रुपची ॲडिशन करायची कुठं करायची ॲरोमॅटिक अल्डिहाइडमध्ये. मग ॲरोमॅटिक अल्डिहाइडचे आपल्याकडे किती एक्झाम्पल आहेत आपल्याला सिलेबसला 2. एक बेन्झाल्डिहाइड. त्याची रिॲक्शन तुम्हाला आता सल्फ्युरिक ॲसिड बरोबर करायची. इट इज अ सल्फ्युरिक ॲसिड. सल्फ्युरिक ॲसिड बरोबर याची रिॲक्शन परफॉर्म करायची आणि याला तुम्हाला थोडं हीट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग तुम्हाला माहिती आहे इथंही हायड्रोजन ॲटम आहे, इथंही हायड्रोजन ॲटम आहे, इथं पण हायड्रोजन ॲटम आहे, इथं पण हायड्रोजन ॲटम आहे, इथं पण हायड्रोजन ॲटम आहे. इथला एक हायड्रोजन ॲटम या सल्फोनिक ग्रुपने रिप्लेस होणार. सल्फोनिक ग्रुप हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, हा निगेटिव्हली चार्ज आहे. मग हा पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिडला आपण इलेक्ट्रोफाईल म्हणतो. हा हायड्रोजन ॲटम पण पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्हने पॉझिटिव्हला रिप्लेस केलं. सो इट फॉर्म ए व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड. कारण तुम्ही ऑलरेडी ह्या रिॲक्शन विद्यार्थी मित्रांनो अशा टाईपच्या तुम्ही पाठीमागच्या चॅप्टरमध्ये पण सोडवलेल्या आहेत. सो इट इज कॉल्ड ॲज अ मेटा बेन्झाल्डिहाइड सल्फोनिक ॲसिड. मेटा बेन्झाल्डिहाइड सल्फोनिक ॲसिड. त्याच्यानंतर दुसरं विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती पण थोडंसं फोकस करा. C∠O₃CH3. इट इज कॉल्ड ॲज अ ॲसिटोफिनोन. याची रिॲक्शन पण कोणाबरोबर करणार तुम्ही सल्फ्युरिक ॲसिड. मी असा लिहितो तो H2SO4. थोडं आपल्याला सिस्टमॅटिक दाखवायचं होतं म्हणून मी असा लिहिला. हिट करायचं. तयार काय होणार तुमचा कंपाऊंड मेटा ॲसिटोफिनोन सल्फोनिक ॲसिड. मेटा ॲसिटोफिनोन सल्फोनिक ॲसिटोफिनोन सल्फोनिक ॲसिड. तुम्ही आता हे रेफर करणारच आहात विद्यार्थी मित्रांनो नोट्समध्ये. फक्त तुम्हाला एक माहिती असावं म्हणून मी त्याच्याबद्दल सांगितलं. आता याच्यावरती थोडंसं फोकस करायचं विद्यार्थी मित्रांनो. ते हे खूप महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. या पॉईंटवरती तुम्हाला निश्चितच प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर दीज आर द केमिकल प्रॉपर्टीज. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आता याच्याबद्दलचे जे पुढचं आहे युजेस ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन ते आपण आता त्याचं उद्याच्या लेक्चरमध्ये स्टडी करणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्ष द्या. तर सर्वांनी काय करायचं घरी आता गेल्याच्या नंतर याच्यावरची जे असाइनमेंट आहे असाइनमेंट म्हणण्यापेक्षा पॉईंट हे स्पेसिफिक असतात विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं घरी गेल्यानंतर ह्याच पॉईंटची प्रॅक्टिस करायची. याच्या रिलेटेड कुठले क्वेश्चन विचारलेले आहेत ते एकदा नोट्समध्ये बघा. कसे प्रश्न विचारलेले आहेत कसे नाहीत. ज्याच्यावरती असाइनमेंट शक्य आहे ते असाइनमेंट मी देतोच. ज्याच्यावरती शक्य होणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही नोट्समध्ये ते क्वेश्चन पाहू शकता आणि ते प्रॅक्टिस करू शकता. आपल्याला हे सातत्याने असा अभ्यास चालू ठेवायचा आहे. हळूहळू आता जे कोरोना आहे त्या कोरोना विषाणूवरती काही ना काहीतरी उपाय निघेल. जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपण असं स्टडी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सातत्याने अभ्यास करायचा आहे. अभ्यासापासून परावृत्त व्हायचं नाही. त्यासाठी दररोजची दररोज असाइनमेंट सोडवा. असाइनमेंट झाल्याच्या नंतर सर्वांनी मला व्हॉट्सअपवरती पाठवायचं हे कंपल्सरी आहे. काही जण पाठवतात काही जण पाठवत नाहीत. अभ्यासामध्ये सातत्य राहायचं आहे. सगळ्यांनी त्याच्याबद्दल जे काही पाठवलेलं आहे त्याचा एक मेसेज सेंड करायचा रिप्लाय द्यायचा. म्हणजे कंटिन्युअसली आपण सातत्याने अभ्यासामध्ये राहतो. हे मी सर्वांसाठी ओपन केलेलं आहे. कशावरती तर या ठिकाणी यूट्यूबवरती झूम ॲप पण घेतलं असतं पण झूम ॲपमध्ये बराचसा डाटा तुमचा पण जाऊ शकतो त्याच्यामध्ये. म्हणून यूट्यूबवरती मी अपलोड करतो. सर्वांनी याचा फायदा घ्या.
तर आपल्याला सर्वांना शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आता घरी गेल्यानंतर प्रॅक्टिस करा. मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू.